नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 6 मध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, SRT विद्यापीठाच्या अंतर्गत जो काही अभ्यासक्रम पदवीच्या 3ही वर्षांमध्ये अभ्यासाला आहे, त्या अभ्यासक्रमाचा, राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा आणि स्पर्धा परीक्षेचा परस्पर संबंध याचा पडताळा आपण वेगवेगळ्या भागांच्या माध्यमातून या ठिकाणी अभ्यासत आहोत. आणि त्यातील एक भाग, एक 6वा भाग, अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्याचा विचार आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, BA SYला जो अभ्यासक्रम या ठिकाणी SRT विद्यापीठाने ठेवलेला आहे, त्या अभ्यासक्रमाची आपण ज्या वेळेला चर्चा करतो तर त्यामध्ये पहिला पेपर जो आपल्याला आहे तो म्हणजे भारतीय शासन आणि राजकारण, की ज्याला भारतीय संविधान या टायटलखाली सुद्धा तो पेपर आपल्याला अभ्यासाला आहे. आणि याचं दुसरं जे टायटल आहे, दुसरा जो विषय आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासावर आपण चर्चा करणार आणि त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी या विषयाची उपयुक्तता या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून पाहण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच आंतरराष्ट्रीय संबंध हा जो पेपर या ठिकाणी BA SYच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला आहे, त्याच्यामध्ये 8 प्रकरणं ही विद्यापीठानं अभ्यासाला ठेवलेली आहेत. स्पर्धा परीक्षेचा आणि या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासक्रमाचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला पदवी स्तरावरच या अभ्यासक्रमाची उजळणी झालेली असते, परंतु त्याची जाणीव आपल्याला त्या काळात असणं अत्यंत गरजेचं आहे. BA SYला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. SYला असतानाच आपण बऱ्याच गोष्टी आत्मसात करू शकतो. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी आपण प्राप्त करू शकतो, मिळवू शकतो. या दृष्टिकोनातून जर विद्यार्थी अभ्यास करू लागला तर खरोखर तो सक्षम, चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. चला तर आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे वळूया. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जे पहिलं प्रकरण अभ्यासाला आहे, त्या पहिल्या प्रकरणाचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विविध व्याख्या आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप, आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व, अशा पद्धतीनं हे पहिलं प्रकरण आपल्याला अभ्यासाला असलेल्या या ठिकाणी दिसतं. मग आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा, व्याप्तीचा आणि महत्त्वाचा भाग ज्या वेळेला आपण पाहतो तर त्याचा आणि स्पर्धा परीक्षेचा संबंध आपण ज्या वेळेला पडताळणी करून पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की सैद्धांतिक पातळीवर साधी गोष्ट आहे. स्पर्धा परीक्षा म्हटलं की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्या उच्च पदावर व्यक्ती या ठिकाणी जात असतात तर त्या व्यक्ती परिपूर्ण, सर्वच दृष्टिकोनातून परिपूर्ण, परिपक्व, सैद्धांतिक दृष्टिकोनातून सुद्धा त्या व्यक्ती परिपूर्ण असाव्यात, पारंगत असाव्यात. परिपूर्ण म्हणजे सर्व अर्थाने परिपूर्ण असाव्यात. केवळ MCQच्या दृष्टिकोनातूनच त्या व्यक्तीची चाचणी केल्या जाते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार नाही. तर या ठिकाणी सैद्धांतिक पातळीवर सुद्धा व्यक्तीची परिपक्वता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तपासली जाते. आणि त्या गोष्टीचा संदर्भ या ठिकाणी आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप पाहत असताना, आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती पाहत असताना, जसं राष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला दिसतं, स्थानिक राजकारणामध्ये आपल्याला दिसतं, तर त्याच पद्धतीनं त्या व्यक्तीची, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीची एकूण व्यवस्थेविषयीची मानसिकता काय आहे, सगळ्या संपूर्ण व्यवस्थेचं ज्ञान त्या व्यक्तीला ज्ञात आहे का, या संदर्भातले काही सैद्धांतिक संदर्भसुद्धा व्यक्तीला लक्षात असणं अत्यंत गरजेचे आहेत. आणि त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावरची व्यवस्था, या व्यवस्थेचा अभ्याससुद्धा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जे पहिलं प्रकरण मी तुम्हाला आत्ता सांगितलं की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व, तर या गोष्टींचा आपण ज्या वेळेला उजाळा पाहतो, संदर्भ पाहतो, त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप पाहत असताना बघा, प्राचीन काळापासून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विषयावर म्हणजे कळत न कळत, म्हणजे प्राचीन काळामध्ये जरी स्वातंत्र्यपणे आंतरराष्ट्रीय संबंध विषय अभ्यासला जात नसला, आधुनिक काळामध्ये या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा प्रभावीरित्या होत असला तरी सुद्धा प्राचीन काळातही देशांमध्ये, राज्यांमध्ये हे परस्पर संबंध
अस्तित्वात असलेली आपल्याला दिसतात. म्हणजे मर्यादित प्रमाणामध्ये एक मर्यादित स्वरूप आपल्याला प्राचीन काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचं असलेलं दिसतं. पण आधुनिक काळामध्ये या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या एकूण विस्ताराला किंवा एकूणच प्रगतीला एक प्रकारचं एक नाविन्यपूर्णता प्राप्त झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही व्यवस्था, हिचा बारकाईने अभ्यास आपल्याला करणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. राष्ट्रातील परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. आणि या आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार करत असताना हे संबंध कुठले, तर हे संबंध राष्ट्रातील जे संबंध प्रस्थापित होतात त्या संबंधांचा विचार करत असताना सामाजिक पातळीवरले हे संबंध असू शकतात, राजकीय पातळीवरले हे संबंध असू शकतात, आर्थिक पातळीवरले, सांस्कृतिक पातळीवरले, म्हणजे अशा अनेक संदर्भातून अनेक दृष्टिकोनातून देशातील राष्ट्रातील परस्पर संबंधांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या एकूणच संदर्भामध्ये होत असल्यामुळे हा विषय सुद्धा अभ्यासाचा, पदवी स्तरावरील अभ्यासाचा जसा हा एक विषय आहे तसाच तो स्पर्धा परीक्षेसाठीचा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असलेला आपल्याला दिसतो. मग आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना, राष्ट्रातील संबंध विषद करत असताना या आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप आपल्याला कसं दिसतं, तर या गोष्टीचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की आंतरराष्ट्रीय संबंध एक स्वातंत्र्य अभ्यास विषय म्हणून पुढे येत असलेला आपल्याला दिसतं. म्हणजे पूर्वीच्या काळी मी सांगितलं तुम्हाला, जरी राज्यामध्ये संबंध आपल्याला दिसत होते, परंतु ज्या पद्धतीने आज अभ्यास केला जातो तसा अभ्यास हा पूर्वीच्या काळी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात प्रभावीरित्या केला जात नव्हता. आणि म्हणून आधुनिक काळात म्हणजे 19वे, 20वे, 21वे शतक आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला एक स्वातंत्र्य अभ्यासाचा विषय म्हणून या विषयाचा अभ्यास होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे राज्यातील परिस्थितीचं आकलन या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपावरून आपल्या लक्षामध्ये येतं. देशातील परिस्थितीचं आकलन, परस्पर संबंधांचं आकलन आपल्याला या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप पाहत असताना, आंतरराष्ट्रीय संबंध एक शास्त्र म्हणून त्याचा विचार करत असताना हे शास्त्र इतर शास्त्रांपेक्षा एक वेगळं शास्त्र असलेलं आपल्याला दिसतं. मग ते वेगळेपण कसं, तर एकूण जागतिक स्तरावर राष्ट्राच्या संबंधांचा अभ्यास या शास्त्रामध्ये होत असलेला आपल्याला दिसतो. सामाजिक शास्त्रांचा आपण ज्या वेळेला विचार करतो तर सामाजिक शास्त्र हे स्थानिक पातळीवर, म्हणजे जसं व्यक्ती हा केंद्रबिंदू मानून सामाजिक शास्त्राअंतर्गत सगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तींच्या परस्पर संबंधांचा अभ्यास हा सामाजिक शास्त्राअंतर्गत येणाऱ्या सगळ्या विषयांमध्ये होत असतो. परंतु या सामाजिक शास्त्रांचा विचार करत असताना, अभ्यास करत असताना आंतरराष्ट्रीय संबंध हे अन्य सामाजिक शास्त्रांपेक्षा थोडे वेगळे असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून स्वरूप पाहत असताना, आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप अभ्यास करत असताना हे वेगळेपण आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्याही पुढे आपण ज्या वेळेला जाऊन पाहतो त्यावेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणाचं बदलतं स्वरूप आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्राचीन काळात आणि आधुनिक काळ या संदर्भात हा बदल आणि आधुनिक काळामध्ये अजून नव्याने होऊ घातलेले बदल राष्ट्रातील परस्पर संबंधांच्या माध्यमातून तुम्ही आपण सगळे पाहतच आहोत. आणि त्या माध्यमातून हे स्वरूप कशा पद्धतीने तीव्र गतीने बदलत आहे ही गोष्टसुद्धा आपल्याला या अनुषंगाने लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना केवळ राष्ट्रीय राजकारणाचा, राज्य पातळीवरील राजकारणाचा अभ्यास करून चालणार नाही, तर आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सुद्धा सखोल आणि अपडेट स्वरूपात अभ्यास असावा. यासाठी देशातील परस्पर संबंधांचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्याही पुढे जाऊन आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप पाहत असतानाच गटांच्या राजकारणाचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये केला जातो. गट आणि तट आपण बघतो की दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यावेळेला पहिलं महायुद्ध संपलं, म्हणजे पहिलं महायुद्ध कधी झालं, दुसरं महायुद्ध कधी झालं, हे सगळे आंतरराष्ट्रीय संबंधाचे संदर्भ आहेत. परीक्षेमध्ये याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात की पहिलं महायुद्ध कधी सुरू झालं. 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं, 1918ला पहिलं महायुद्ध संपलं. त्यानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली की पुन्हा दुसरं महायुद्ध होऊ नये यासाठी राष्ट्रसंघ हा स्थापन झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर 1939ला दुसरं महायुद्ध जगामध्ये सुरू झालं आणि 1945ला अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा
आणि नागासाकी या 2 शहरांवर जो बॉम्ब वर्षाव केला त्या माध्यमातून दुसऱ्या महायुद्धाला 1945ला पूर्णविराम आपल्याला भेटलेला दिसतो. म्हणजे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि या संदर्भात जे काही 20व्या शतकामध्ये फार मोठ्या घडामोडी घडलेल्या आपल्याला दिसतात, त्या सगळ्या घडामोडींचा संदर्भ हा आंतरराष्ट्रीय संबंधाशी निगडित असल्यामुळे हा अभ्याससुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या संदर्भांचा बारकाईनं चिकित्सक पद्धतीनं अभ्यास आपल्याला करणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय राज्यशास्त्रातला आणि पर्यायाने स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेला आपल्याला दिसतो. याच्या पुढे जाऊन आपण ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती पाहतो, स्वरूप पाहिल्यानंतर आपण व्याप्तीचा ज्यावेळेला विचार करतो, त्या व्याप्तीमध्ये या व्याप्तीचा संदर्भ पाहत असताना सुद्धा आपल्याला स्पर्धा परीक्षेची अनेक मुद्दे या व्याप्तीच्या माध्यमातूनही या ठिकाणी मिळू शकतात. ते कुठले? याच्यामध्ये पाहतो आपण की सार्वभौम राष्ट्र जी काही आहेत, सार्वभौम राज्य जी काही आहेत जगामध्ये, आज बहुतेक राज्य आणि राष्ट्र आपल्याला जागतिक पातळीवर सार्वभौम असलेली आपल्याला दिसतात. ठीक आहे. म्हणजे या सार्वभौम असलेल्या राज्यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. आज बघतो आपण की राष्ट्रातील परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती म्हणजे काय, तर ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, ते सगळे अभ्यास विषय म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती होय, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. याच्या पुढे जाऊन आपण ज्यावेळेला पाहतो आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सार्वभौम राज्यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो, म्हणजे देशातील परस्पर संबंधांचा अभ्यास या ठिकाणी होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पुढे आपण ज्यावेळेला जातो तो परराष्ट्र धोरणाचा अभ्यास हा सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीचा एक विषय असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे परराष्ट्र धोरण हे प्रत्येक देशाला असतं. उदाहरणार्थ भारताला सुद्धा आपलं स्वतःचं परराष्ट्र धोरण आहे, अमेरिकेला सुद्धा आपलं परराष्ट्र धोरण आहे, रशियाला सुद्धा आपलं परराष्ट्र धोरण आहे. म्हणजे जगामध्ये जितकी राष्ट्र, जितकी देश आपल्याला दिसतात, त्या प्रत्येक देशाला स्वतःचं स्वातंत्र्य असं परराष्ट्र धोरण, ज्याला आपण विदेशी नीती या नावाने सुद्धा ओळखतो आणि फॉरेन पॉलिसी नावाने सुद्धा ती गोष्ट आपल्याला परिचित असलेली या ठिकाणी दिसते. या फॉरेन पॉलिसीचा संदर्भ घेत असताना अमुक देशाचे परराष्ट्र मंत्री कोण होते, अमुक काळात अमुक देशाच्या परराष्ट्र मंत्र्याचा संदर्भ हा परीक्षेमध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विचारला जाऊ शकतो. 100% या संदर्भातही अनेक प्रश्न पूर्वीच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही चालल्या असतील तर त्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टींची जाणीव या ठिकाणी नक्कीच होईल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असताना यातले बारकावे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती आपण याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेला पाहतो तर आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास याच्यामध्ये केले जातो. म्हणजे केवळ राष्ट्रीय राजकारणाचाच आंतरराष्ट्रीय संबंध पाहत असताना प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय राजकारणाचाच विचार याच्यामध्ये केला जात नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जितक्या संघटना अस्तित्वात आहेत त्या सगळ्या संघटनांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जातो. उदाहरणार्थ सार्क नावाची संघटना असेल, दक्षिण एशियाई क्षेत्रीय संघटना म्हणून या सार्क संघटनेचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. म्हणजे सार्क संघटना असेल, आशियान संघटना असेल, ब्रिक्स नावाची संघटना असेल, WHO नावाची संघटना असेल, जी संयुक्त राष्ट्र संघटना असेल, म्हणजे अशा अनेक संघटना जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या आपल्याला दिसतात. कुठली संघटना केव्हा स्थापन झाली, कुठली संघटना कुठल्या देशाने पुढाकार घेऊन स्थापन केली आणि कुठल्या संघटनेमध्ये किती सदस्य राष्ट्र आहेत, त्याचा सगळा लेखाजोखा आणि त्यातले बारकावे आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात आणि त्या अनुषंगाने सुद्धा हा घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. नुसतं इतकं सांगून आपल्याला या ठिकाणी चालणार नाही, तर या सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा, त्यातल्या बारकाव्यांचा, त्यांच्या दरवर्षी होत असलेल्या वेगवेगळ्या परिषदेमध्ये घेतलेल्या निर्णयांचा, सगळ्या बारकाव्यांचा अभ्यास आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि पदवी स्तरावरच यातला बराचसा भाग आपण पदवी स्तरावरच आपल्या राज्यशास्त्र विषयाच्या माध्यमातून तो पूर्ण करत असतो, त्याची जाणीव विद्यार्थ्यांना असणं अत्यंत गरजेचं आहे. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो तर जागतिक शक्ती संबंधांचा आणि गटागटाच्या राजकारणाचा अभ्याससुद्धा या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. 1945 नंतर आपण पाहिलं की जगामध्ये महासत्ता म्हणून अमेरिकासारखा देश उदयाला आला आणि या अमेरिकेला टक्कर देण्यासाठी 1945 नंतर खऱ्या अर्थाने सोव्हिएट रशियासारखा देश पुढे आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जगाचं
जगाची जी विभागणी आहे 1945 नंतर ती 2 गटात झालेली आपल्याला दिसते. एक अमेरिका धार्जिना भांडवलशाही विचारांचा गट आणि दुसरा रशिया धार्जिना साम्यवादी विचारांचा एक गट, अशा 2 गटांमध्ये विभागणी झालेली आपल्याला दिसते. आणि भारताला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 1947ला भारताने पुन्हा नव्याने कुठल्याही एका गटामध्ये म्हणजे कुठल्याही एका गटामध्ये सहभागी न होता अमेरिकेच्या गटात भारत सहभागी होणार नाही आणि रशियाच्या गटामध्ये सुद्धा भारत सहभागी होणार नाही, अशी भूमिका 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतलेली आपल्याला दिसते. आणि त्या माध्यमातून जागतिक राजकारणात एक तिसरा गट 1947च्या नंतर निर्माण झालेला आपल्याला दिसतो आणि तो म्हणजे अलिप्ततावादी राष्ट्रांचा गट. ह्या अलिप्ततावादी चळवळ, अलिप्ततावादी राष्ट्रांचा गट या 2 गटाला शह देण्यासाठी तिसऱ्या गट म्हणून अस्तित्वात आलेला आपल्याला दिसतो. आणि त्या माध्यमातून या गटागटाच्या राजकारणाचा आणि जागतिक शक्ती संबंधाचा अभ्यास, सत्ता संतुलनाचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये होत असतो. आणि जसा तो पदवी स्तरावर महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे तसाच तो आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम असलेला दिसतो. आणि त्या अनुषंगाने सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की राष्ट्रीय हितसंबंधांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय हित, राष्ट्रहित, नॅशनल इंटरेस्ट ही गोष्ट जागतिक राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणजे प्रत्येक देशाला विदेशी नीती असते, परराष्ट्र धोरण असते, असं मी तुम्हाला आता सांगितलं. म्हणजे प्रत्येक देश विदेशी नीती आखत असताना, परराष्ट्र धोरण आखत असताना केवळ अंतिम हेतू हा प्रत्येक देशाचा एकच असतो, तो म्हणजे आपल्या देशाचं राष्ट्रहित. राष्ट्रहित लक्षात ठेवूनच प्रत्येक देश परराष्ट्र धोरण आखत असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून यानुसार आंतरराष्ट्रीय राजकारणाला वेगवेगळे वळण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत असताना आपल्याला दिसतात आणि त्या अनुषंगाने ही गोष्ट आपल्याला अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना केवळ आपलं वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून चालणार नाही, तर आपला सैद्धांतिक दृष्टिकोन, आपली सैद्धांतिक विचारधारासुद्धा प्रगल्भ असावी लागते. या सगळ्या गोष्टींची जाणीव जर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठेवली तर विद्यार्थी मित्रांनो खरोखरच तुम्ही खूप चांगली तयारी या ठिकाणी करू शकता. आणि याच्याही पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये आंतरराष्ट्रीय विचारसरणीचा अभ्यास हा केला जातो. आंतरराष्ट्रीय विचारसरणीचा संदर्भ ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की लोकशाही विचारधारा असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक विचारधारा मांडली जाते. साम्यवादी स्वरूपाची विचारधारा असेल, ती सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरची विचारधारा मांडली जाते. म्हणजे कोणती विचारधारा राष्ट्रीय आणि कोणती विचारधारा आंतरराष्ट्रीय असा फरक जरी आपण स्पष्टपणे करू शकत नसलो तरी जागतिक राजकारणाचा संदर्भ घेत या विचारधारांचं स्पष्टीकरण या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यानुसार त्या विचारधारेमध्ये जी तत्त्व समाविष्ट केलेली आहेत त्या तत्त्वांचा अभ्यास करून आपण सैद्धांतिक पातळीवर जितके तयार होत तितका तर व्यवस्थित आपण सामना येणाऱ्या या स्पर्धा परीक्षेचा या ठिकाणी करू शकतो. ही गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगणं अत्यंत आवश्यक वाटते. याच्याही पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की जागतिक स्तरावर नियंत्रण शक्तींचा अभ्याससुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. नियंत्रण शक्तींचा अभ्यास म्हणजे नियंत्रण शक्ती कुणाला म्हणायचं, म्हणजे जी महासत्ता असते की संपूर्ण जगाच्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून आपलं काम या ठिकाणी करत असते. तर त्याचा उल्लेख करत असताना 1945च्या जागतिक राजकारणात 1945 नंतरच्या जागतिक राजकारणाचा विचार करत असताना अमेरिकेसारखी महासत्ता संपूर्ण जगावर एक विशिष्ट नियंत्रण ठेवून त्या माध्यमातून आपल्या शक्तीच्या प्रभावाच्या माध्यमातून एक पद्धतीचं नियंत्रण आणि सत्ता संतुलनाचं काम या ठिकाणी करत आलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून त्याचाही अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसतो. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला जागतिक नेत्यांची निर्णय प्रक्रिया अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. 1945 नंतरचा संदर्भ आपण घ्यायचं ठरवलं तरीसुद्धा आणि 1945च्या आधीसुद्धा अनेक देशातील राष्ट्रप्रमुखांनी, पंतप्रधानांनी, राष्ट्राध्यक्षांनी, ज्या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांनी जी काही आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही निर्णय घेतलेत, जे काही त्यांचे निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेत, राष्ट्रीय राजकारणात झालेत, त्या मोठ्या नेत्यांच्या
निर्णय प्रक्रियेचाही फार मोठा प्रभाव जागतिक राजकारणावर, आंतरराष्ट्रीय राजकारणावर या ठिकाणी होत असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्यांच्या या नेत्यांच्या निर्णय प्रक्रियेचा अभ्याससुद्धा या जागतिक प्रक्रियेमध्ये होत असताना आपल्याला दिसतो, आणि त्याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. राष्ट्रातील सत्ता संघर्ष असतील किंवा राष्ट्रातील सहकार्याचे संबंध असतील, यांचाही अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. म्हणजे केवळ सत्ता संघर्षाचाच अभ्यास केला जातो असं नाही, तर राष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या अभ्यासाबरोबरच राष्ट्रातील परस्पर सहकार्याच्या संबंधाचा अभ्याससुद्धा केला जातो. म्हणजे 1971ला भारत आणि रशिया यांच्यामध्ये जो मैत्रीपूर्ण करार झाला, त्या मैत्रीपूर्ण कराराचाही या ठिकाणी अभ्यास केला जातो. आणि त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तानचे जे शत्रुत्वाचे संबंध आपल्याला अधिकतम काळामध्ये या ठिकाणी अस्तित्वात असलेले दिसतात, त्या अशा शत्रुत्वाच्या संबंधाचाही अभ्यास या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये केला जातो. अशा जागतिक स्तरावरच्या अनेक परस्पर सहकार्य आणि अनेक परस्पर विरोधी सत्ता संघर्षाच्या संबंधांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होत असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं अभ्यास या ठिकाणी करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असतानाच एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवणं गरजेची आहे, ती म्हणजे जागतिक समस्या, ज्या काही अनेक प्रकारच्या जागतिक समस्या आज आपल्याला दिसतात, त्या जागतिक समस्यांचा अभ्याससुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. मग जागतिक समस्या आज कुठल्या आहेत? बघा, सगळ्यात मोठी समस्या आज संपूर्ण जगाला भेडसावत आहे, आणि ती म्हणजे पर्यावरणाची समस्या. हे कुठल्याही एका राष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती जागतिक स्वरूपाची समस्या झालेली आहे. म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भातले मुद्दे, पर्यावरणाच्या संदर्भातल्या परिषदा, पर्यावरणाच्या संदर्भातले जागतिक स्तरावरचे निर्णय हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. मानव अधिकार संबंधातला जो काही संदर्भ आहे जागतिक स्तरावर, तो मानव अधिकार आयोग, त्यांचे संदर्भ, त्यांची स्थापना, त्यांचे इसवी सन, या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईनं लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. आणि या स्तरावर अभ्यास करत असताना जागतिक समस्यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ पर्यावरणाची समस्या जगामध्ये आहे का? तर नाही. तर आतंकवाद, दहशतवाद आपण ज्याला म्हणतो, टेररिझम, ही समस्या जागतिक स्तरावर उग्र स्वरूप धारण करत असताना आपल्याला दिसत आहे. म्हणून या दहशतवादाचं स्वरूप भूतकाळात कसं होतं, वर्तमान काळात कसं आहे आणि भविष्य काळात कसं असेल, या संदर्भात चिकित्सक पद्धतीने अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा एक भाग मानला जात असल्यामुळे यातलेही संदर्भ आणि बारकावे आपल्याला अभ्यास करणं अत्यंत गरजेचे आहे. याच्यामध्ये 2001मध्ये झालेला अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला असेल, किंवा 2001मध्येच आपल्या भारतीय संसदेवर झालेला हल्ला असेल, 2008मध्ये मुंबईमध्ये झालेला हल्ला असेल, असे अनेक संदर्भ आपल्याला दिनांक वाईज या ठिकाणी माहिती असणं किंवा ती माहिती करून घेणं ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट मानली जाते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ असेल, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्या असतील, आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप, आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती असेल, या सगळ्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं काय महत्त्व आहे, या महत्त्वाची सुद्धा विवेचना आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे, की ज्या माध्यमातून आपली सैद्धांतिक पार्श्वभूमी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी आपण एक उत्तम पद्धतीने या ठिकाणी करू शकू, अशा पद्धतीचा विचार आपल्याला या ठिकाणी ठेवणं मला आवश्यक वाटतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व पाहत असताना आंतरराष्ट्रीय समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व आहे. जागतिक समस्यांचं आकलन झाल्यानंतर या जागतिक समस्या कशा सोडवायच्या, या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला होतो. आणि म्हणून सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. याच्याही पुढे जाऊन सत्तेच्या राजकारणाचे विश्लेषण ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर केले जाते, आणि त्या माध्यमातून ज्या अनेक बारीक सारीक गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या आपल्याला माहिती होतात, त्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पदवी स्तरावर आपल्याला BA-SYला जो काही आंतरराष्ट्रीय संबंध हा पेपर आहे, त्यातला हा पहिला प्रकरणाचा भाग आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी सांगता येऊ शकतो, की पदवीच्या स्तरावरच BA-SYला असतानाच तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंध हा पेपर पदवीच्या अभ्यासाबरोबरच तुम्ही स्पर्धा परीक्षेचा सुद्धा अभ्यास या माध्यमातून करू शकता. हीच गोष्ट मला या राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 6च्या माध्यमातून तुमच्यापुढं ठेवणं अपेक्षित होतं. आणि त्या माध्यमातून हा विषय अशा पद्धतीने तुमच्यापुढं ठेवल्यानंतर या ठिकाणी मी आपली रजा घेतो. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि सर्वांचे धन्यवाद.